मित्रांनो, स्वागत आहे माझ्या BJP ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। थंबनेल बघून आपण समजलेच असाल की आपण आता नवीन ट्रिपवर निघणार आहोत। तर आमचे सामान आता तयार झालेले आहे। आपली गाडी पण तयार आहे। तर आता थोडीफार सेटिंग करून घेऊ याच्यात आणि सामान ठेवण्याची जागा बनवू याच्यात। या प्रवासात आम्ही आहोत 6 जण। तर त्यानुसार गाडीची व्यवस्था करत आहोत। तर हे मागच्या सीटवर अथर्व बसेल व मधल्या सीटवर 3, समोर 2, असे टोटल 6 जण बसतील। तर सामान आता ठेवूया आपण गाडीत। गाडीत सामान ठेवलेलं आहे। घराला लॉक लावून आता निघत आहोत आपण। प्रवासाच्या आधी जयघोष झालाच पाहिजे। जय। आता आपण वर्ध्यावरून निघत आहोत। आता हा प्रवास जवळपास 8 दिवसाचा आहे। तर यात आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी जाणार आहेत ते आपल्याला विविध ब्लॉगमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे माझे या सिरीजचे सर्व ब्लॉग आपण पाहाल अशी मी आशा बाळगतो। सर्वप्रथम आम्ही गाडीमध्ये डिझेल भरले। ते जवळपास 4000 रुपयाचे होते। यामध्ये जवळपास 43 लिटर डिझेल आलेलं आहे। आता आपण निघत आहोत वर्धा शहराच्या बाहेर। हा आहे नागठाणा चौक। आपण आता जाणार आहोत यवतमाळ नागपूर हायवेवरून। तर हे आहेत आमचे ट्रिपचे सदस्य, टोटल 6 जण। आता आपण पोहोचलो आहोत वर्ध्याच्या जुना पाणी चौकात। इथून आपण डाव्या बाजूने समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चाललो आहोत। हा इथून जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता आहे समृद्धी बायपासचा। येळाकेळी इंटरचेंज आपल्याला तिथे लागेल। तिथून आपण वरती चढणार आहोत। समोर आपण बघत आहात येळाकेळी येथील इंटरचेंज। प्रवासाच्या पूर्वीच फास्टॅगमध्ये आम्ही पैसे जमा केलेले आहेत। त्यामुळे आता टोल नाक्याचा काहीही प्रश्न येणार नाही। चला, पहिला आपला टोल सुरू झाला आहे। इंटरचेंजवर टोल सोडल्यानंतर प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच उतरल्यानंतर टोल प्लाझा क्रॉस केल्यावर प्रसाधनगृहाची व्यवस्था आहे। आता आपण निघालो आहोत समृद्धी महामार्गावर। आता हा प्रवास जो होणार आहे तो वर्धा ते वनोजा इंटरचेंजपर्यंत। समृद्धी महामार्गावर नव्याने असे वास्तुशिल्प बनवण्यात येत आहेत। आता आपण पोहोचलो आहोत पुलगाव इंटरचेंज जवळ। या इंटरचेंज जवळ पेट्रोल पंप तसेच एक उपहारगृह आहे। त्यामुळे आपण येथे नाश्ता वगैरे करू शकतात। यापूर्वीही माझ्या व्हिडिओमध्ये मी याचा उल्लेख केलेला आहे। आता आपण पोहोचलो आहोत पुलगावजवळ वर्धा नदीवर। इथे गांधीजींच्या चरख्याचे प्रतीक बनवण्यात आलेले आहे। समृद्धी महामार्गावर रस्त्यावर असे कुत्रे माकडं अचानक येतात, त्यामुळे वाहने सावधानतेने चालवा।
आता आपण पोचलो आहोत धामणगाव इंटरचेंजजवळ. या समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे, ते आपण आता बघत आहात. आम्ही आमचे वाहन 100-110च्या स्पीडने चालवत होतो. समोर आहे नांदगाव खंडेश्वर म्हणजेच अमरावतीचा इंटरचेंज. तिथे बनवलेलं सुंदरसं असं डेकोरेशन आपण पाहत आहात. या इंटरचेंजवरून अमरावती शहर जवळपास 45 किलोमीटर आहे. हा आहे येथील टोल प्लाझा. सकाळी सकाळी या रस्त्यावरून प्रवास सुरू केला असल्यामुळे रस्त्यावर गर्दी कमीच होती. या रस्त्यावरून अवजड वाहने आपणास पाहायला मिळतात. आता आपण पोचलो आहोत कारंजा इंटरचेंज जवळ. ह्या इंटरचेंजवरून कारंजा लाड हे गाव 5 किलोमीटर अंतरावर आहेत. आता आपण पोचलो आहोत शेलू बाजार किंवा वनोजा इंटरचेंज जवळ. वनोजा इंटरचेंज हा अकोल्यासाठी पण इंटरचेंज आहे. वर्धा ते वनोजा हे जवळपास 155 किलोमीटरचे अंतर आहे. त्यासाठी आपल्याला 285 रुपयाचा टोल लागतो. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण टोल प्लाझा क्रॉस केल्यावर आपल्याला येथे ॲम्ब्युलन्स, पोलीस स्टेशन तसेच प्रसाधनगृहाची व्यवस्था दिसते. समृद्धी महामार्ग सोडल्यावर आपल्याला थोडे पुढे जाऊन टर्न घेऊन अकोल्याकडे जावे लागते. तो रस्ता आपण आता बघत आहात. इथून अकोला शहराचे अंतर आहे 35 किलोमीटर. समोर दिसत आहे तो समृद्धी महामार्ग. तर आपण आता अकोल्याकडे चाललेलो आहोत. जवळपास 2 तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचलो आहोत श्रीहरी शुद्ध शाकाहारी भोजनालय. येथे आता थोडासा नाश्ता वगैरे करू. येथे आपल्याला स्पेशल बासुंदी मिळते. याची चव खूपच छान आहे. तसेच आम्ही पोहे मागवले होते व भजे सुद्धा मागवले होते, ते आपण आता बघत आहात. नाश्ता करून आता आपण निघालो आहोत काटेपूर्णा जंगलातून. आपण चाललो आहोत बार्शी टाकळीकडे. अभयारण्य असल्यामुळे येथे अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. तसेच हे आहे काटेपूर्णा अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथे जंगल सफारी केली जाते. येथे आलेले पर्यटक आपण आता पाहत आहात.
आता आपण पोहोचलो आहोत बार्शी टाकळी या शहरात. ही आहे अकोल्याकडे जाणारी रेल्वे लाईन. अकोलापूर्वीच आपण खडकी या गावातून बायपासवर जाणार आहोत. आता आपण ज्या रोडवर आहोत तो आहे मुंबई आग्रा महामार्ग. आता आपण पोहोचलो आहोत बाळापूर जवळ. बाळापुरातील मान नदी सोडल्यावर आपल्याला डाव्या बाजूने जायचे आहे. सरळ जाणारा रस्ता मुंबईकडे जातो. तो डाव्या बाजूने गेल्यानंतर आपल्याला पुलाच्या खालून सरळ शेगावकडे जाणारा रस्ता मिळतो. इथून शेगावचे अंतर जवळपास 16 किलोमीटरचे आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत शेगावमध्ये. हे आहे श्री संत गजानन महाराज संस्थानाचे आनंद विहार भक्त निवास. ते आपल्याला विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळते. ती खूपच सुंदर आहे. समोर आपण बघत आहात ते आहे रूम नोंदणी कार्यालय. रूम नोंदणीसाठी असलेली गर्दी आपण बघत आहात, परंतु इथे रूम आपल्याला 1 ते 2 तासात मिळू शकते. आम्हालाही आमची रूम लवकरच मिळाली. रूम भेटल्यावर आम्ही रूमकडे न जाता जेवणाची वेळ झालेली असल्यामुळे प्रसादालयाकडे गेलो. येथून आपल्याला कुपन काढावे लागते. हे आमचे सहकारी तयारच होते. प्रसादालयात आल्यावर आपल्याला श्री संत गजानन महाराजांचा फोटो पाहायला मिळतो. खूपच सुंदर असा फोटो आहे. येथे जेवणासाठी आपल्याला 60 रुपये देणगी म्हणून द्यावे लागते. येथे असलेली स्वच्छता आपल्याला इतर कोणत्याही मंदिरात पाहायला मिळणार नाही. प्रसाद घेऊन आम्ही आता आपल्या रूमकडे निघालो आहोत. तर ही रूम आम्हाला मिळाली आहे फक्त 951 रुपये एवढ्या देणगीवर. यामध्ये 6 बेड होते, ते आपण बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच. पुन्हा भेटू पुढील भागात.